लाडकी बहीण योजनेतून तब्बल 5 लाख महिलांना वगळण्यात आलंय। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। योजनेतून वगळण्यात आलेल्या या 5 लाख महिला कोणत्या आहेत पाहूया एक रिपोर्ट। या योजनेमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्याचा दावा केला जातोय। त्या लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 5 लाख महिलांना वगळण्यात आले। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। योजनेमधून वगळण्यात आलेल्या महिला नेमक्या कोणत्या आहेत तेही पहा। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000, 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला 1,10,000, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या महिला, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला आणि स्वेच्छेनं योजनेतून नावं मागे घेणाऱ्या महिला 1,60,000 अशा एकूण 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आले। लाडकी बहीण योजनेमध्ये गेल्या जुलै महिन्यापासून ज्या वेळेला प्रक्रिया सुरू झाली त्याच वेळापासून वेगवेगळ्या स्तरावर जी आहे ती क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जात असतं आणि लाडक्या बहिणीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा काही ज्या वेळेला डिफॉल्टर्स किंवा फॉल्टर्स हे आढळल्या त्याही वेळेला काही लाभार्थी त्याच्यातले कमी झाले होते, त्यांनी 2-2 माध्यमातून फॉर्म भरलेले होते किंवा अशा पद्धतीनं असेल किंवा 4 चाकी ज्यांची असेल किंवा बरेचसे असे आहेत की ज्यांची दर महिन्याला त्यांचं या सगळ्या निकषांमध्ये बदल होतो। म्हणजे 4 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे 4 चाकी नव्हती पण आज त्यांच्याकडे 4 चाकी आहे। अशा ह्या ज्या आहेत त्या सातत्याने, म्हणजे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही एक आत्ताच चालू केलेली अशी प्रोसेस नाही आहे आणि त्या पद्धतीनं जे काही निकष आहेत जे शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याचनुसार ही सगळी प्रक्रिया जी सुरू आहे।